गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जनता वसाहत येथील TDR घोटाळा चर्चेत आहे। नेमका हा TDR घोटाळा कसा झाला, नेमका या TDR घोटाळ्यामध्ये कोणते अधिकारी अडकलेले आहेत, या TDR घोटाळ्याचा नेमका आकडा किती मोठा आहे, तसेच TDR म्हणजे काय, FSI म्हणजे काय, हे सगळे प्रश्न पुणेकरांना पडलेले आहेत। या संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर सर। त्यांच्याकडून आपण या संदर्भात जे प्रश्न पडलेले आहेत सगळे त्याची माहिती घेणार आहोत। सर, आपल्या महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे। मला पहिले हे सांगा की TDR म्हणजे काय, आणि नंतर मग आपण ह्या TDR नेमका घोटाळा कसा घडला, त्यात कोणते अधिकारी आहेत याच्याकडे जाऊ। ओके, खरं तर TDR ही संकल्पना महापालिका किंवा शासकीय दरबारी ही संकल्पना आहे। महापालिका किंवा कुठली ज्या अथॉरिटी असतात त्यांना ज्यावेळेस एखादी जागा आरक्षित जागा संपादित करायची असते किंवा ती घ्यायची असते खाजगी, तर प्रत्येक ठिकाणी रोख मोबदला देता येत नाही, म्हणून TDR ही संकल्पना आली। TDR म्हणजे विकास हस्तांतरण शुल्क। थेट रोख रक्कम किंवा मोबदला न देता TDR नावाचं एक सर्टिफिकेट असतं, विकास हस्तांतरण शुल्क, ते जर त्या जागा मालकाला दिलं तर त्याला तो एकतर बाजारात विकता पण येतो, आणि त्याच्या माध्यमातून बांधकामाला तेवढ्या ते जे काय रकमेचं बांधकाम असतं तेवढं करण्यास परवानगी रक्कम, म्हणजे थोडक्यात पैशाप्रमाणेच मोबदला असतो, फक्त तो थेट दिला जात नाही। त्याला TDR म्हणजे विकास हस्तांतरण शुल्क, ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट सर्टिफिकेट असं त्याचं लॉंग फॉर्म आहे। तर ही एक प्रकारे फक्त आपण जसं बँकेत चेक देतो तसाच पद्धतीचा हा प्रकार आहे, तो शासकीय भाषेतला आहे। मग FSI म्हणजे काय? FSI म्हणजे जिथं बांधकामाला जेवढी परवानगी असते, किती समजा 1 गुंठा जागा असेल तर त्या 1 गुंठ्यात किती बांधकाम होतं, त्याला चटई क्षेत्र निर्देशांक असं त्याचं जो मराठीत हे केलं जातं, ते बांधकामाच्या बाबतीत वापरलं जातं, आणि TDR हा मोबदल्याच्या बाबतीत वापरला जातो। बर, तर सर आता मला एक सांगा की आता जो गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हीच तो मुद्दा उचलून धरला की जनता वसाहतीचा घोटाळा झालाय, तर हा नेमका घोटाळा काय त्याबद्दल माहिती? येस, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जनता वसाहत ही पुण्यातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, आणि त्या जवळपास 15 ते 20 हजार झोपड्या आहेत। म्हणजे खरं तर 2001च्या नियमानुसार तिथल्या झोपडपट्ट्यांची संख्या 10-12 हजार, पण गेल्या परत 25 वर्षात त्या झोपड्या वाढलेल्या आहेत। तर तिथल्या 48 एकराचा जो भूखंड आहे तो ईश्वर परमाल हे पुण्यातले नामांकित बिल्डर पण आहेत, आणि त्यांच्या अनेक जागा पण आहे, तर त्यांच्या मालकीची ही जागा होती। ही जागा पुण्यातल्या 2 बिल्डर एकत्र आले, त्यांचं नाव आहे सोनिग्रा आणि गोयल। या 2 बिल्डरांनी एकत्र आले, त्यांनी पर्वती लँड डेव्हलपर्स LLP नावाची एक कंपनी स्थापन केली। त्या कंपनीने ती जागा विकत घेतली। नोव्हेंबर 2024ला ही कंपनी स्थापन झाली। जानेवारी 2031 म्हणजे 30 जानेवारी 2025 ला त्या कंपनीने त्या खरेदी खत झालं त्या जागेचं, आणि ती जागा आली। ती जागा आल्या ह्या कंपनीने लगेच SRA प्रस्ताव दिला, त्या संपूर्ण जागेवर झोपडपट्टी व्यक्त आहे। तर आता याच्यात थोडंसं मी मध्ये हे पण सांगतो की ईश्वर परमारांनी त्यांच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी यापूर्वी प्रस्ताव दिला होता, पण तो काय प्रत्यक्षात तिथं कारवाई झाली नाही। 2006 पासूनचा तो प्रस्ताव पडून होता, त्याच्यावर कारवाई झाली नाही। मात्र जेव्हा ह्या पर्वती लँड डेव्हलपर्स कंपनीने ती जागा घेतली, 30 जानेवारीला खरेदी खत झालं, 31 जानेवारीला त्यांनी SRA प्रस्ताव दिला की ही आमच्या मालकीची जागा आहे, ही आम्ही तुम्हाला हस्तांतरित करतोय, त्या जागेचा जो काय TDRचा मोबदला आहे तो आम्हाला देण्यात यावा। त्याच्यानंतर SRA लगेच तात्काळ सगळी कारवाई सुरू केली। राज्यशाह म्हणजे त्याचे जे काही वेगवेगळे अभिप्राय असतात, सल्लागार आहेत तिथं, त्या सल्लागारांचा अभिप्राय घेतला की तिथं खरोखर SRA प्रोजेक्ट राबवणं फिजिबल आहे का, कायदेशीर विधी विभागाचा सल्लागार घेतला की त्या जागेच्या संदर्भात काय वाद आहेत का, असे वेगवेगळे अभिप्राय घेतले। त्या अभिप्रायाच्या आधारे त्यांनी राज्य शासनाला गृहनिर्माण विभागाला प्रस्ताव पाठवला, आणि गृहनिर्माण विभागाने त्याला मंजुरी झाली। ही सगळी प्रक्रिया अगदी 5 ते 6 महिन्यात झाली। खरं तर ज्यावेळेस SRAचा एखादा प्रस्ताव जातो आणि तो मंजूर होण्यासाठी जवळपास 30 ते 35 प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात, आणि तो कालावधी बघितला तर किमान 2.5 ते 3 वर्ष, 3.5-4 वर्ष या सगळ्या प्रक्रियेत जातात। पण हा जो काय प्रस्ताव होता तो अत्यंत प्रचंड वेगाने फिरला। आता खरं तर हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पहिलं तर 3 म्हणजे ते घोषणा करणे, जाहीर घोषणा करणे, नागरिकांच्या त्याच्यावर ऑब्जेक्शन मागवणे, हरकती सूचना मागवणे, ही प्रक्रिया करणं अपेक्षित होती, ते कुठेही केलं गेलेलं नाही।
विधी विभागाने जो सल्ला दिला कायदेशीर की त्या जागेच्या संदर्भात जवळपास 13 वेगवेगळ्या केसेस प्रलंबित आहेत. ओके. त्यामुळे अशी जागा जर ताब्यात घेण्यापूर्वी त्या कायदेशीर बाबी तपासून किंवा ते सगळं जे न्यायालयात न्यायप्रविष्ट होतं त्याचं पण हे केलं, त्याच्यावर सुद्धा हे होणं म्हणजे तपासणी करूनच ते घेणं अपेक्षित होतं. पण ते कुठलंही न करता SRA चे तत्कालीन CEO मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी सगळी प्रक्रिया केली. गृहनिर्माण विभागाला काही गोष्टी अंधारात ठेवलं आणि तो प्रस्ताव मंजूर केला. आता खरा घोटाळा कुठं आहे तर पुढं आहे. ह्या जागेचं ज्यावेळेस त्यांनी खरेदी केलं त्यावेळेस त्या जागेचा रेडी रेकनर त्यांनी 33,000 रुपये लावून घेतला. म्हणजे तिथं ही जी जागा आहे ती झोपडपट्टी व्याप्त आहे, पर्वती टेकडीच्या पायथ्याशी आहे, तिथे हिलटॉप हिल स्लोपचं आरक्षण आहे, पार्कचं रिझर्वेशन आहे. या सगळ्या गोष्टी असताना त्यांनी बिल्डरांनी फार डोकं लावूनच काम केलं आधीपासूनच चालू की आपल्याला याच्यातून खरा मोबदला कसा मिळवायचा. तर त्यांनी SRA ला पत्र दिलं की ही आमची सर्वे नंबर आहे आणि ह्यानुसार आम्हाला मूल्यांकन करून हे ठेव. SRA ने खरं तर त्याच्यात खोलात जाणं अपेक्षित होतं, पण शेवटी सगळ्यांचे अधिकारी बिल्डर या सगळ्यांची बिली बघत असतील. त्यांनी मुद्रांक शुल्क विभागाला पत्र पाठवलं, आमचा सिटी सर्वे नंबर 661 आहे आणि त्या जागेचा रेकनर 39,650 इतका आहे, त्याच्यानुसार आम्हाला या जागेचं मूल्यांकन करून मिळावं. मूल्यांकन विभागाने कुठलीही खातरजमा न करता यांना पत्र दिलं की ह्या जागेची एवढी किंमत होत आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं शुल्क भरावं लागेल. त्याच्यानुसार ते SRA आणि बिल्डर यांच्यात जागेचं खरेदी खत झालं. आता मेन खरा भ्रष्टाचार किंवा याचा मुद्दा पुढे आला होता. त्यापूर्वीच हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्याच्यात काम केलं असं लक्षात आलं की जो सर्वे नंबर आहे त्या सिटी सर्वे नंबरचा रेट 39,000 असला तरी जो खालचा जो सर्वे नंबर आहे प्रत्यक्ष जागेचा सर्वे नंबर त्याचा रेट आहे 5,920 रुपये. पण केवळ TDR मिळवायचा म्हणून, जास्तीचा TDR मिळवायचा म्हणून त्यांनी 39,000 रुपये इतका दर लावून घेतला आणि त्याच्यामुळे ह्या प्रकरणाचा भांडाफोड झाला. 110 कोटींच्या जागेचं 763 कोटी रुपये मिळवायचं जे प्रयत्न होतं ते उघडकीस आलं. ओके. म्हणजे हा घोटाळा किती मोठ्या स्वरूपात होता नेमका आता कळतंय ना आपल्याला. 110 कोटीच्या जागेची किंमत जर 753, म्हणजे नियमानुसार त्यांना जर जागा द्यायची असेल तर त्याला 110 कोटीच मिळणं अपेक्षित होतं. पण यांनी जे सगळं काय जे शिजवलं होतं त्याच्यानुसार 763 कोटी रुपयांचा TDR विकास हस्तांतरण शुल्क हे पत्र द्यावं लागलं असतं आणि त्याचा परिणाम शहराच्या संपूर्ण झोपडपट्टी पुनर्वसनाच्या ज्या योजना आहे त्याच्यावर बसला असता. कारण दरवर्षी साधारण म्हणजे मी एक आकडेवारी काढली होती की 5 वर्षात किती TDR दिला गेला. 5 वर्षात जेवढा TDR दिला गेला होता तो एवढ्या एका केसमध्ये दिला गेला असता. कुठलंही बांधकाम जे आपण शहरात करतो त्याच्यात झोपडपट्टीचा जो काय आहे तो 30% TDR वापरायचं बंधन आहे. 30% TDR आला की तो वापरता येतो. पण जर बाजारात एवढा प्रचंड प्रमाणात TDR आला असता तर तो SRAचा TDRचे दर कोसळले असते आणि परिणामी त्याच्या SRAचे पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी कुणीच पुढे आलं नसतं. हा त्याच्यातला महत्वाचा धोका होता. आता ही फक्त ह्या विषयाबद्दल झालं, पण हे सगळं करतानाच जी आता नियमावली आलेली आहे त्याच्यातच मेन घोळ आहे की भविष्यात फक्त SRA त्या जागा ताब्यात घेतील तिथे प्रकल्प होईल का माहित नाही. आता आपण पर्वती ची जनता वसाहत झोपडपट्टी बघतो ती सर्व त्या टेकडीवर बसलेली आहे. काही थोडा भाग वगळला तर आता त्या ठिकाणी इमारती उभारणे शक्य होणार आहे का. तिथं पर्वती जी टेकडी आहे तिला एक ऐतिहासिक महत्व आहे, तिथं उंचीचं पण बंधन आहे. मग तिथं सल्लागारांनी स्वचुकीचा अहवाल दिला आहे. या सगळ्यांची खरं तर चौकशी होणं अपेक्षित आहे. गटणे यांनी ही का रेट लावून घेतले, मूल्यांकन विभागाने सुद्धा त्याच्यात खोलात जाऊन का नाही तपासणी केली, अशा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आता. ओके. ही एकूण जागा किती होती नेमकी? 48 एकराचा हा भूखंड आहे. टोटल जनता वसाहत फार मोठी आहे, पण त्याच्यातला 48 एकर ह्या ईश्वर परमार यांच्या मालकीची होती आणि ती त्यांनी पर्वती LLP ह्या कंपनीला विकली. आणि ह्यात जे अधिकारी आहेत ते तुम्ही म्हणताय की कुठली पर्वती नाही अधिकारी जे कोणते निलेश गटणे. निलेश गटणे. अजून निलेश गटणे एक सल्लागार म्हणून संदीप महाजने जे सगळं SRAचं काम करतात. खरं तर त्यांनी पण अभिप्राय देताना तिथली जागेवरची प्रत्यक्ष परिस्थिती पाहून दिलं. त्यांनी त्यांच्या सल्ल्यात एक दिलंय की या ठिकाणी उंचीचं बंधन आहे आणि ते राज्य शासनाकडे उठवणं अपेक्षित आहे. तिथं जर टेकडी फोड करून जर हे केलं, ऍक्च्युली आता काय ते होईल ते होईल, भविष्यात टेकडे फोडायचे का नाही हे ठरवेल. हे जो स्पष्ट अभिप्राय देणं अपेक्षित होतं तो काय दिलेला नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्यांनी मला वाटतं सगळं रॅकेटच आहे त्याच्यात आणि त्यांनी तो व्यवस्थित हे प्रकरण शिजवलेलं आहे. ह्याच्या मागे कुठला तर मोठा नेता असल्याशिवाय हे, कारण आपण बघू शकतो की आता जे जैन बोर्डिंगचं प्रकरण असू द्या की त्यात मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आलं होतं, पण ते आता त्यांनी खरं तर ते प्रकरण थांबवले. पण ह्या जनता वसाहती एवढं मोठं 48 एकराचं प्रकरण आहे
650 कोटींचा तुम्ही घोटाळा म्हणताय, पण ह्या मागे कुठल्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याशिवाय हे प्रकरण, म्हणजे अधिकाऱ्यांनी सुद्धा एवढं मोठं पाऊल उचललं नसतं कुणाच तर हात असल्याशिवाय. तुम्हाला कोण वाटतं की ह्याच्या मागे कुठला नेता आहे? खरं तर मी या सगळ्या प्रकरणाचा फार सविस्तर अभ्यास केला, बारकाईने केला. तर मला ही माहिती काढताना काही राजकीय नावं आली, फक्त आपल्याकडे त्यांचे पुरावे नाही. मी ज्यावेळेस मुद्रांक शुल्क विभागात गेलो होतो की ज्यावेळेस या पर्वती लँड डेव्हलपर्स यांनी जी जागा घेतली ईश्वर परमारकडून, तर त्यांचं 11 कोटींचं मूल्यांकन येत होतं आणि त्यांनी त्याच्यासाठी पुण्यातील एका राजकीय नेत्याचं वजन वापरलं तिथे की हे शुल्क माफ करावं. त्याच्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव पण आणला होता, पण ते कायदेशीर याच्यात कुठंच बसवता येत नाही म्हणून ते शक्य झालं नाही. पण मुद्रांक शुल्क विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी सांगितलं की हो, याच्यासाठी आमच्या राजकीय जबाबदार आला होता. आम्ही नाव विचारण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी एक छोटी हिंट दिली की पुण्याचे कारभारी याच्यात आमच्यावर दबाव आणत होते. आता पुण्याचे कारभारी नवीन का जुने, कारण पुण्याला कारभारी पण भरपूर लाभलेत. आता 3 कारभारी नक्की कारभारी कोणाला म्हणायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला थेट त्या नेत्याचं नाव घेता येत नाही किंवा त्या संबंधाचे आपल्याकडे पुरावे नाहीत. दुसरा याच्यातला विषय आहे की हा जनता वसाहत ही पर्वती मतदारसंघात येते. मी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधवताई मिसाळ ज्यांच्या आज आता नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री त्यांच्याशी संपर्क साधला, तर त्यांनी असं सांगितलं की हो, मी पत्र दिलेलं आहे. खरं तर त्यांनी पत्र दिलं, पण त्या पत्रावर पण काही कार्यवाही झालेली नाही. मला वाटतं त्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनी सुद्धा अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे. पण त्यांनी काल असं सांगितलंय की आम्ही सीएमला भेटून याची चौकशी करून हे प्रकरण TDR रद्द करण्याची कारवाई करणार आहे. त्याच्यात मध्यंतर एक मुद्दा सांगायचं राहिलं की ज्यावेळेस हे प्रकरण चव्हाट्यावर आलं त्याच्या वेगवेगळ्या बातम्या आल्या, तर गृहनिर्माण विभागाने आता या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. पण एकदा आपलं दुर्लक्ष झालं की ते कधी उठविल, त्यामुळे हे प्रकरण अजून अधांतरित आहे. ओके, म्हणजे आता हे प्रकरण सध्या स्थगिती दिली आहे, पण अजून जोपर्यंत ही TDRच रद्द केला जात नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. ओके, ह्या प्रकरणात जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अजून तर कारवाई झालेली दिसत नाही. अगदी कारवाई झालेली नाही. त्यांना कोण वाचवते ते शोधणं महत्वाचं आहे. आता तर जनता वसाहत मधील जो 48 एकरचा भूखंड आणि 700 कोटींच्या वरचा जो घोटाळा होणार होता, म्हणजे एक प्रकारे आता तो उघडकीस झाल्यामुळे हे भांडवल तर फुटले आणि यातील जे अधिकारी आहेत त्यांनी संगनमताने मिळून हे घोटाळा करण्याचा प्लॅन आखला होता. त्यात पुण्याचे कारभारी म्हणून एका नेत्याचं नाव येते, पण ते अजूनही उघड झालं नाही. हे पुण्याची कारभारी कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे. परंतु कुठेतरी अशा प्रकरणाला आळा बसण्याची गरज आहे. अशा प्रकरणाला कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे अशी भावना पुणेकरांच्या मनातून व्यक्त होत आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.